रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. भाग 4. अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेका दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम. अनेक मुखे, अनेक नेत्र असलेले, तसेच अनेक अनेक आश्चर्यकारक दृश्य असलेले, विविध प्रकारच्या भूषणांनी सजलेले, वेगवेगळ्या प्रकारची दिव्य शस्त्रे उगारलेले. मग तेथ सैंघ वदने, जैसी रमानायकाची राजभुवने, नाना प्रकटली निधाने लावण्य श्रियेची, की आनंदाची वने सासिन्नली, जैसी सौंदर्या राणी व जोडली, तैसी मनोहरे देखिली हरीची वक्त्रे. तयांही माझी एकैके, सावियाची भयानके, काळ रात्रीची कटके उठावली जैसी, की मृत्युसीची सुखे जाहली, हो काजे भयाची दुर्गे पन्नासिली, की महाकुंडे उघडली प्रळयानळाची. तैसी अद्भुते भयासुरे, तेथ वदने देखिली वीरे, आणिके साधारणे साळंकारे सौम्ये बहुते. पै ज्ञानदृष्टीचेनी अवलोके, परिवदनाचा शेवटू न टके, मग लोचन ते कवतिके लागला पाहो, तव नाना वर्णे कमळवने, विकासिली तैसे अर्जुने, नेत्र देखिले पालिंगने आदित्यांची. तेथेची कृष्ण मेघाची या दाटी, माझी कल्पांता विजूची या स्फुटी, तैसिया वनी पिंगळा दिठी भ्रूभंगातळी. हे एकैक आश्चर्य पाहता, तिये एकेची रूपी पंडुसुता, दर्शनाची अनेकता प्रतिफळली. मग म्हणे चरण ते कवणेकडे, केऊते मुकुट के दोरदंडे, ऐसी वाढविता हे कोडे चाड देखावयाची. तेथ भाग्यनिधी पार्था, का विफळत्व होईल मनोरथा, काय पिनाक पाणीची या भाता वायकांडी या हाती. मग त्या विश्वरूपाच्या ठिकाणी अर्जुन अनेक मुखे पाहू लागला. जणू ती मुखे म्हणजे लक्ष्मीपतीची राजमंदिरे आहेत, अथवा विविध प्रकारच्या सौंदर्य लक्ष्मीची भांडारेच प्रकट झाली आहेत, किंवा आनंदाची वनेच बहरून आली आहेत, अथवा जणू काही सौंदर्याला राज्य प्राप्त झाले आहे, अशी श्रीहरीची मुखे त्याने पाहिली. त्यामध्ये अनेक मुखे स्वभावताच अतिशय भयानक होती. ती जणू प्रलयरात्रीच्या सैन्याने आक्रमणासाठी उठाव केला आहे अशी दिसली, किंवा भयानक मृत्यूलाच मुखे निर्माण झाली आहेत, अथवा भयाचे किल्लेच विस्तार पावले आहेत, अथवा प्रलय अग्नीची महाकुंडेच उघडली गेली आहेत. अशी ती अद्भुत आश्चर्यकारक भीतीदायक मुखे विश्वरूपाच्या ठिकाणी त्याने पाहिली. आणखी अनेक मुखे असामान्य अलंकारांनी सजलेली आणि शांत स्वभावाची होती. अर्जुनाने ज्ञानात्मक दिव्य दृष्टीने पाहिले, परंतु ती मुखे कुठे संपली आहेत हे काही त्याला कळेना. मग कौतुकाने विश्वरूपाला किती डोळे आहेत हे तो पाहू लागला. तेव्हा विविध रंगाची कमळांची वने जणू विकसित झालेली आहेत असे विश्वरूपाचे डोळे अर्जुनाने पाहिले. जणू काही सूर्यांचीही तेजस्वी पंगतच दिसत होती. गर्द काळ्या मेघांच्या दाटीमध्ये कल्पांताच्या वेळी विजा चमकतात, त्याप्रमाणे भिवयांच्या खाली अग्नीप्रमाणे पिंगट असे नेत्र चमकत होते. अशा प्रकारे एक एक आश्चर्य पाहत असताना अर्जुनाला त्या एकाच विराट विश्वरूपामध्ये अनेक दृश्ये एकदम पाहण्याचा योग हा सहजपणे फलद्रूप झाला. या विश्वरूपाचे पाय कुठे आहेत, तसेच मुकुट कोठे आहे, तसेच बाहू कोठे आहेत हे पाहण्याची त्याची इच्छा वाढत होती. मग भाग्यवान अशा अर्जुनाचे मनोरथ निष्फळ होतील काय? पिनाक नावाचे धनुष्य हाती घेतलेल्या भगवान शंकराच्या भात्यात निष्फळ बाण असतात काय? ना तरी चतुराननाची वाचे, काय आहाती लाटिकी या अक्षरांचे साचे, म्हणून साध्यंत पण अपारांचे देखिले तेने.
जयाची सोय वेदांना कळे, तयाचे सकळ अवयव एकेची वेळे. अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले, चरणोनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी. जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे, परब्रह्म आपुलेनी आंगे. ल्यावया आपणची जाहला अनेगे, तिये लेणी मी सांगे काही सया सारिखी. जे प्रमेची ये झळाळा, उजाळू चंद्रादित्य मंडळा. जे महातेजाचा जिव्हाळा, जेणे विश्व प्रगटे. तो दिव्य तेज शृंगारू, कोणाची ये मतीसी होय गोचरू. देव आपण पेची लेईले ऐसी विरू, देखत असे मग तेथेची ज्ञानाची या डोळा. पहात कर पल्लवा जव सरळा, तव तोडीत कल्पांतीची या ज्वाळा. तैसी शस्त्रे झळकत देखे, आपण अंग आपण अलंकार. आपण हात आपण हतियार, आपण जीव आपण शरीर. देखे चराचर कोंदले देवे, जयाची या किरणांचे निखरेपणे. नक्षत्रांचे होत फुटाणे, ते जे खिरड लावणी म्हणे समुद्री रिघो. मग काळकूट कल्लोळी कवळिले, नाना महाविजूंचे दांग उमटले. तैसे अपार कर देखिले उदितायुधी. ब्रह्मदेवाच्या वाणीमध्ये जसे कधी खोटे शब्द येत नाहीत, तसे अर्जुनाचे मनोरथ कधी निष्फळ होत नाही. म्हणून त्याने अमर्याद विश्वरूपाचा आदी आणि अंत पाहिला. ज्याचे विश्वस्वरूप वेदांनाही कळू शकत नाही, त्या विश्वरूपाची सर्व अंगे अर्जुनाने दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळी पाहिली. अर्जुन आपल्या डोळ्यांनी चरणापासून मुकुटापर्यंत विश्वरूपाची महानता पाहत होता, की जे विश्वरूप विविध प्रकारच्या रत्नांच्या अलंकारांनी शोभत होते. परब्रह्माने आपण स्वतः स्वरूप धारण करून आपल्या अंगावर घालण्याकरिता आपणच अनेक अलंकार बनले आहे. त्या अलंकारांचे वर्णन मी कसे बरे करू. ज्या महातेजाने सूर्यचंद्रादी मंडले प्रकाशित होतात आणि ज्या महातेजाने संपूर्ण विश्व प्रकाशित होते, त्याचे जे खरोखर जीवन आहे, तो दिव्य प्रकाशाचा शृंगार कोणाच्या बुद्धीचा बरे विषय होईल. देवाने स्वतःच तो शृंगार धारण केला होता, असे ते विश्वरूप अर्जुन पाहत होता. मग विश्वरूपामध्ये ज्ञानदृष्टीने अर्जुन जेव्हा हाताचे सरळ पंजे पाहू लागला, तेव्हा त्या हातात प्रलय काळच्या अग्नीच्या ज्वाळा जणू आहेत अशी झळकणारी लखलखीत शस्त्रे त्याला दिसली. आपणच अवयव, आपणच अलंकार, आपणच हात, आपणच शस्त्र, आपणच जीव आणि आपणच शरीर, हा सारा काही देवाचा लीलाविलास होता. संपूर्ण चराचर देवानेच व्यापलेले आहे असे अर्जुन पाहत होता. ज्याच्या प्रखर किरणांमुळे नक्षत्रे फुटत होती, ज्या महातेजाच्या उष्णतेमुळे अग्नी देखील मागे सरकू लागला आणि समुद्रात प्रवेश करतो असे म्हणू लागला. मग जणू काही काळकूट विषाच्या लाटाच उसळलेल्या आहेत किंवा प्रलयकाळच्या विजेचे अरण्यच प्रकट झाले आहे. त्याप्रमाणे उगारलेली शस्त्रे ज्या हातात आहेत, असे अगणित हात अर्जुनाने पाहिले. दिव्यमाल्यान्बरधरं दिव्यगंधानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देव मनन्तं विश्वतोमुखं. दिव्यमाला व वस्त्रे धारण केलेले, दिव्यगंधाची उटी लावलेले, सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त, सीमारहित, सर्व बाजूंनी मुख असलेले आपले विश्वरूप भगवंतांनी अर्जुनाला दाखविले. की भेणे तेथुनी काढिली दिठी, मग कंठ मुकुट पाहतसे किरीटी. तव सुरतरुची सृष्टी जयापासोनी का जाहली, जिये महासिद्धीची मूळ पीठे, शिणली कमळा जेथ वावटे. तैसी कुसुमे अति चोखटे, तुरंबिली देखिली. मुकुटावरी स्तबक, ठाई ठाई पूजाबंध अनेक. कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. स्वर्गे सूर्य तेज वेढिले, जैसे पंधरेने मेरुते मढिले.
तैसे नितंबावरी गाढिले पितांबरू झळके. श्री महादेवो का पुरे उटिला का कैलासू पार जे डवरिला. नाना क्षीरोदके पांघरविला क्षीरार्णवो जैसा. जैसी चंद्रमयाची घडी उपलविली मग गगना करवी बुंथी घेवविली. तैसी चंदना पिंजरी देखिली सर्वांगी तेणे. जेणे स्वप्रकाशा कांती चढे ब्रह्मानंदाचा निदाघू मोडे. जयाचे निसौरभ्ये जीवित जोडे वेदवतीये. जयाचे निर्लेप अनुलेपू करी जे अनंगूही सर्वांगी धरी. तया सुगंधाची थोरी कवणवाणी. ऐसी एकेक शृंगार शोभा पाहता अर्जुन जातसे क्षोभा. देवीची देवो बैसला की उभा की शयालू हे नेणवे. बाहेर दिठी उघडोनी पाहे तव आघवे मूर्तिमय देखत आहे. मग आता न पाहे म्हणोनी उगार आहे. तरी आतुही तैसेची अनावर मुखे समोर देखे. तया भेणे पाठी मोरा जव ठाके. तव तयाही कडे श्रीमुखे कर चरण तैसेची. अहो पाहता किर प्रतिभासे एथ नवलावो काय असे. परी न पाहताही दिसे चोज ऐका. कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे. तयाही सकट नारायणे व्यापुनी घेतले. म्हणून आश्चर्याच्या पुरी एकी पडिला ठाये ठाव तडी ठाकी. तव चमत्काराची या आणिकी महार्णवी पडे. ऐसा अर्जुन असाधारणे आपुली या दर्शनाचे निविदाने. कवळूनी घेतला तेणे अनंत रूपे. तो विश्व तो मुख स्वभावे आणि तेची दावया लागी पांडवे. प्रार्थिला आता घवे होऊनी ठेला आणि दीपे का सूर्ये प्रकटे. अथवा निमुटली या देखावेची खुंटे. तैसी दिठी नव्हे जे वैकुंठे दिधली आहे. म्हणोनी किरीटी दोही परी ते देखणे देखे अंधारी. हे संजयो हस्तिनापुरी सांगतसे राया. म्हणे किंबहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले. नाना आभरणी भरले विश्वतो मुख. शस्त्रांच्या भयाने अर्जुनाने तेथून आपली दृष्टी काढली आणि तो त्या विश्वरूपाच्या कंठ व मुकुट यांकडे पाहू लागला. तेव्हा कल्पवृक्षांची उत्पत्ती ज्यापासून झाली तेच हे कंठमुकुट आहेत असे त्याला दिसले. जी फुले अष्टमहासिद्धीची महास्थाने आहेत जेथे शमलेली लक्ष्मी विसावा घेते अशी अतिशुद्ध फुले विश्वरूपाने आपल्या मस्तकावर धारण केलेली त्याने पाहिली. मुकुटावर त्याच फुलांचे गुच्छ होते. मस्तकावर अनेक पूजा बांधलेल्या होत्या आणि गळ्यामध्ये दंडप्राय लांब मोठे हार डुळत होते. स्वर्गाने सूर्याचे तेज नेसावे अथवा शुद्ध सोन्याने मेरू पर्वत मढवावा त्याप्रमाणे कमरेच्या खालच्या बाजूवर कसलेला पितांबर तेजाने झळकत होता. श्री शंकरांना जी कापराची उटी लावावी अथवा कैलास पर्वतावर जसा पाऱ्याचा लेप द्यावा अथवा क्षीरसमुद्राला पांढऱ्या शुभ्र जलाने आच्छादावे. ज्याप्रमाणे चंद्राची घडी उलगडून त्याची खोळ करून आकाशाने आपल्या हाताने अंगावर घेतलेली असावी त्याप्रमाणे त्या विश्वरूपाच्या सर्वांगावर अर्जुनाने चंदनाची उटी पाहिली. ज्याच्या योगाने प्रकाशणाऱ्या वस्तूला देखील तेज चढते. ज्याच्या शीतलतेने ब्रह्मरूप आनंदाची उष्णता नाहीशी होते. ज्याच्या सुगंधाने मूळची सुगंधित असलेली पृथ्वीही अधिक सुगंधित होते. निर्लेप असलेले ब्रह्म देखील त्या चंदनाचे लेप धारण करण्याची इच्छा करते. जे चंदन अंगहीन असलेला मदन देखील सर्वांगावर धारण करतो. त्या चंदनाच्या सुगंधाचा महिमा कोण बरे वर्णन करील. याप्रमाणे एक एक शृंगाराची शोभा पाहत असताना अर्जुन भांबावून गेला. तसेच देव बसले आहेत का उभे आहेत किंवा निजलेले आहेत हे त्याला काही समजेना. डोळे उघडून त्याने बाहेर पाहिले तर सर्व जगच विश्वरूप झाले आहे असे त्याला दिसू लागले.
मग मी आता काही पाहणार नाही, अशा निश्चयाने त्याने डोळे मिटून घेतले. त्यावेळीही त्याला विराट असे विश्वरूप दिसले. अर्जुन आपल्यासमोर अगणित मुखे पाहत होता. त्यांच्या भीतीने तो ज्यावेळी त्यांच्याकडे पाठ करून उभा राहिला, तेव्हा तिकडे देखील विश्वरूपाची मुखे, हात, पाय तसेच दिसू लागले. ते विराट विश्वरूप डोळ्यांनी पाहिले असता दिसत होते, यात आश्चर्य ते काय? परंतु डोळे मिटून घेतले तरी तेच विश्वरूप दिसत होते, हा चमत्कार ऐका. ही भगवंतांच्या अनुग्रहाची करणी कशी आहे पहा. अर्जुनाने पाहणे आणि न पाहणे हे सर्व नारायणाने व्यापून टाकले होते. म्हणून आश्चर्याच्या पुरात पडून त्याच्या तीराला येतो न येतो तोच चमत्काराच्या दुसऱ्या एका अपार समुद्रात तो पडला होता. याप्रमाणे त्या अनंत रूपाने अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनाच्या गूढ अशा कृतीने संपूर्ण व्यापून टाकले होते. तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावताच सर्वतोमुख आहेच आणि तेच विश्वरूप दाखविण्यासाठी अर्जुनाने त्याला नम्रभावे प्रार्थना केली होती. त्यामुळे श्रीकृष्ण आपणच सर्व रूपे घेऊन नटला होता. अर्जुनाला श्रीकृष्णाने जी दिव्य अशी दृष्टी दिली होती, ती दिव्याचा अथवा सूर्याचा प्रकाश असला तरच दिसेल, अथवा ती दृष्टी मिटली असता बंद होईल, अशा स्वरूपातील नव्हती. म्हणून अर्जुनाला दोनही प्रकारांनी डोळे उघडे ठेवून अथवा मिटून उजेडामध्ये अथवा अंधकारामध्ये विश्वरूपाचे दर्शन होत होते. हे वृत्त हस्तिनापुरात धृतराष्ट्राला संजय सांगत होता. हे धृतराष्ट्र राजा, तुम्ही ऐकले का? विविध प्रकारचे अलंकार धारण केलेले आणि सर्व बाजूंनी मुखे असलेले असे विराट विश्वरूप अर्जुनाने पाहिले. दिवी सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. आकाशात हजारो सूर्यांचा उदय एकदम झाला असता जो प्रकाश प्रकट होईल, तर तो प्रकाश विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशाची बरोबरी क्वचितच करील. तिये अंगप्रभेचा देवा, नव लावो काही सया ऐसा सांगावा. कल्पांती एकुची मिळावा, द्वादशादित्यांचा होय. तैसे ते दिव्य सूर्य सहस्रावरी, उदजयती का एकेची अवसरी. तरी तया तेजाची थोरी उपमू नये. आघवियाची विजूंचा मेळावा कीजे, आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे. तेवीची दशकूही मिळविजे महातेजांचा. तरी तिये अंगप्रभेचे निपाडे, हे तेज काही होईल थोडे. आणि तया ऐसे किर चोखडे, त्रिशुद्धी नोहे. ऐसे महात्म्य या श्रीहरीचे सहज, फांकतसे सर्वांगीचे तेज. ते मुनी कृपाजी मज दृश्य जाहले. हे राजा धृतराष्ट्रा, त्या विश्वरूपाचे प्रखर तेज कशासारखे होते म्हणून सांगू. प्रलयकाळी म्हणजे कल्पांताच्या वेळी 12 सूर्यांचा एकत्र संगम होतो, तसे ते हजारो दिव्य सूर्य जर एकाच वेळी उगवले तरी त्या तेजाच्या महिमेला विश्वरूपाची उपमा देता येणार नाही. सर्व विजेचा समुदाय केला आणि प्रलयकालच्या अग्नीचे सर्व साहित्य गोळा केले, तसेच 10 वडवाग्नी, दावाग्नी, विद्युदग्नी, काटस्थ अग्नी ही सर्व महातेजाची दशके एकत्र मिळविली, तरी त्या विश्वरूपाच्या अंगच्या महाशुद्ध तेजाची काही प्रमाणात थोडी बरोबरी होऊ शकेल. परंतु त्या विश्वरूपाच्या तेजासारखे प्रखर शुद्ध तेज जगात दुसरे नाही. याप्रमाणे त्या महात्मा श्रीहरीच्या सर्वांगाचे तेज स्वाभाविकपणे सर्वत्र पसरलेले होते. ते मला महर्षी श्री व्यासमुनींच्या कृपेने प्रत्यक्ष पाहता आले. तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्त मने कथा अपश्यत् देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. अर्जुनाने त्यावेळी विविध प्रकाराने विभागलेले संपूर्ण जगत त्या देवाधिदेव श्रीकृष्ण भगवंतांच्या
शरीरामध्ये एकत्रित असलेले पाहिले. आणि ते विश्वरूपी एकीकडे जग आघवे आपुलेनी पवाडे. जैसे मोहदधी माझी बुडबुडे सिसाने दिसती. का आकाशी गंधर्व नगर भूतळी पिपीलिका बांधे घर. नाना मेरूवरी सपूर परमाणू बैसले. विश्व आघवेची तया परी तया देव चक्रवर्तीची या शरीरी. अर्जुन तिये अवसरी देखता जाहला. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्यावर वेगवेगळे बुडबुडे दिसतात त्याप्रमाणे त्या विश्वरूपामध्ये हे संपूर्ण जगत आपल्या विस्तारासह दिसत होते. किंवा आकाशामध्ये गंधर्वनगर जसे एका भागावर दिसत असते अथवा पृथ्वीच्या एका लहान भागावर मुंगी जशी घर बांधते किंवा मोठ्या मेरू पर्वतावर छोटे छोटे परमाणू जसे बसलेले दिसावेत त्याप्रमाणे त्यावेळी त्या देवाधिदेव श्रीकृष्णाच्या विश्वरूपमय शरीरावर अर्जुन सर्व विश्व पाहता झाला. ततस्स विस्मयाविष्टो रुष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत. त्यानंतर आश्चर्यचकित व रोमांचित झालेला तो अर्जुन त्या विश्वरूप परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन हात जोडून म्हणाला, तेथ एक विश्व एकापण ऐसे अळुमाळ होते जे दुजेपण. तेही आटोनी गेले अंतकरण विराले सहसा. आंतु आनंदाचे इरे जाहले बाहेरी गात्रांचे बळ हारपोनी गेले. आपादपा गुंतले पुलकांचले वार्षिये प्रथम दशे. ओहळल्या शैलांचे सर्वांग जैसे विरूढे कोमलांकुरी तैसे रोमांच जाहले. शिवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावोधरी तैसिया स्वेदकणिका शरीरी दाटरिया. माझी सापडलेनी अलिकुळे जळावरी कमळकळिका जेवी आंदोळे. तेवी आंतुलिया सुखोर्मीचेनी बळे बाहेरी कांपे. कर्पूर कर्दळीची गर्भपुटे उकलता कापुराचेनी कोंदाटे. पुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रौनी पडती. उदयलेनी सुधाकरे जैसा भरलाची समुद्र भरे. तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबळत असे. ऐसा सात्विकांही आठा भावा परस्परे वर्ततसे हेवा. तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणीव फावली. तैसाची तया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळ दिठी. मग उसासवनी किरीटी वास पाहिली. तेथ बैसला होता जियासवा तियाची कडे मस्तक खालविला देवा. जोडूनी कर संपुट बरवा बोल तू असे. तेव्हा हे विश्वही वेगळे आहे आणि आपणही त्याहून भिन्न आहोत असे जे काही प्रमाणामध्ये द्वैत होते तेही नाहीसे झाले आणि अर्जुनाचे अंतःकरण एकदम विश्वरूपामध्ये विलीन झाले. अंतःकरणामध्ये ब्रह्मानंद जागृत झाला. त्यामुळे सर्व इंद्रियांचे बळ हरपून गेले. मस्तकापासून पायांपर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. पावसाळ्याच्या प्रारंभी पर्वतावरून पाणी वाहून गेल्यावर पर्वताचे सर्वांग जसे कोवळ्या कोवळ्या गवतांच्या अंकुरांनी वेढलेले असते त्याप्रमाणे अर्जुनाच्या शरीरावर रोमांच आले. चंद्रकिरणांनी स्पर्श केल्यावर चंद्रकांतमणी आपोआप द्रवतर रूप धारण करतो त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्व शरीरावर घामाचे बिंदू दाटले होते. कमळाच्या कळीत भुंग्याचा समुदाय अडकल्यावर कमळाची कळी जशी पाण्यावर इकडून तिकडे आदळते त्याप्रमाणे अर्जुनाचे शरीर अंतःकरणाच्या सुखाच्या आवेगाच्या बळाने आत बाहेर कापत होते. कापूर दाटल्यावर ज्याप्रमाणे कापूर केळीची सोपटी उकलून कापराचे कण बाहेर पडू लागतात त्याप्रमाणे अर्जुनाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळत होते. उदयाला आलेल्या चंद्राच्या किरणांनी भरलेला समुद्र पुन्हा पुन्हा जसा भरतीला येतो त्याप्रमाणे तो अर्जुन अंतःकरणातील सुखाच्या आवेगाने वरचे वर डोलू लागला.
याप्रमाणे अष्टसात्विक भावांदेखील एकमेकांत चढाओढ लागली होती. या अवस्थेत अर्जुनाला ब्रह्मानंदाचे राज्य अनायासे प्राप्त झाले होते. तसे त्या सुखाच्या अनुभवानंतर श्रीकृष्णाने कृपादृष्टीने पाहून द्वैताचा सांभाळ केला. मग देव व मी असे द्वैत कायम राहिल्यामुळे अर्जुनाने श्वासोच्छ्वास टाकून श्रीकृष्णाकडे पाहिले आणि ज्या बाजूला देव बसले होते त्या बाजूला वळून नतमस्तक होऊन हात जोडून प्रार्थना करू लागला. अर्जुनवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषींच सर्वानुरगांच दिव्यान्. अर्जुन म्हणाला, हे देवा, तुझ्या शरीरात सर्व देवदेवतांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना, कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवाला तसेच श्री महादेव व सर्व ऋषींना, त्याचप्रमाणे दिव्य सर्पांना मी पाहत आहे. म्हणे, जय जयाची स्वामी, नवल कृपा केली तुम्ही. जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो. परिसाचची भले केले गोसाविया, मज परितोषू जाहला साविया. जी देखिलासी जो इया सृष्टीसी तू आश्रयो. देवा मंदार चेनी अंग लगे, ठाई ठाई श्वापदांची दांगे. तैसी इये तुझ्या देही अनेगे, देखतसे भुवने. अहो आकाशाची खोळे, दिसती ग्रहगणांची कुळे. का महावृक्षी अविसाळे, पक्षी जातीची. तया परी श्रीहरी, तुझिया विश्वात्मकी इये शरीरी. स्वर्गू देखतसे अवधारी, सुरगणेसी. प्रभू महाभूतांचे पंचक, एथ देखत आहे अनेक. आणि भूतग्राम एक भूतसृष्टीचे. जी सत्यलोकू तुझ माझी आहे, देखिला चतुराननु हा नोहे. आणि एरीकडे जव पाहे, तव कैलासूही दिसे. श्री महादेव भवानी येशी, तुझ्या दिसतसे एके अंशी. आणि तून तेही गा ऋषिकेशी, तुझ माझी देखे. पै कश्यपादी ऋषिकुळे, ये तुझिया स्वरूपी सकळे. देखतसे पाताळे पन्नगेशी. किंबहुना त्रैलोक्यपती, तुझिया एकेकाची अवयवाची भिंती. ये चतुर्दश भुवने चित्राकृती, अंकुरली जाणो. आणि तेथीचे जे जे लोक, ते चित्ररचना जी अनेक. ऐसे देखतसे अलौकिक, गांभीर्य तुझे. अर्जुन म्हणाला, हे प्रभो, आपला जय जयकार असो. आम्हा प्राकृत जनांवर आपण अद्भुत अपार कृपा केली. त्यामुळे आम्हाला अलौकिक विश्वरूप पाहावयास मिळाले. आपण खरोखर उत्तम केले. तू या संपूर्ण सृष्टीचा आश्रय आहेस असे प्रत्यक्ष पाहिले आणि मला स्वाभाविकपणे संतोष झाला. देवा, मंदराचल पर्वताच्या आश्रयाने ज्याप्रमाणे ठिकठिकाणी हिंस्र पशु असलेली दाट जंगले असतात, त्याप्रमाणे तुझ्या देहावर मी अनेक भुवने पाहत आहे. अहो महाराज, आकाशाच्या खोलीमध्ये ज्याप्रमाणे ग्रहांचे समुदाय दिसतात अथवा एखाद्या महावृक्षाच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या पक्ष्यांची घरटी दिसतात, त्याप्रमाणे श्रीहरी, तुझ्या विश्वरूप विराट शरीराचे ठिकाणी इंद्रादिक देवसमूहांसह प्रत्यक्ष स्वर्ग दिसत आहे. हे प्रभो, तुझ्या या विराट शरीराच्या ठिकाणी आकाशादी महाभूतांचे पंचक आणि एक एक भूतसृष्टीतील प्राणीसमुदाय मी पाहत आहे. महाराज, तुझ्या स्वरूपात मी सत्यलोक पाहिला आणि त्यात दिसतो तो 4 मुखांचा ब्रह्मदेव नव्हे काय? आणि दुसरीकडे कैलासही दिसत आहे. तुझ्या एका अंशावर पार्वतीसह महादेव दिसत आहे. हे ऋषिकेशा श्रीकृष्णा, तुलाही या विराट विश्वरूपात मी पाहत आहे. तुझ्या विश्वरूपावर कश्यपादी ऋषींची कुळे मी पाहत आहे. तसेच नागांसह सप्त पाताळे पाहत आहे. फार काय सांगावे.
हे त्रैलोक्यपते, तुझ्या एक एक अवयवरूपी भिंतीवर 14 भुवने जणू चित्राकृतींनी अंकुरली आहेत असे वाटते. आणि त्या लोकांतील जे जे प्राणी आहेत तीच विविध प्रकारची चितारलेली चित्रे होत. असा हा तुझा अगाध असा महिमा मी पाहत आहे.